It is a fan. तो पंखा आहे. ठीक आहे. पहिल्यापासून सर्वांनी वाचा. आय एम सॅड. मी दुःखी आहे. यू आर अ मॅन. तू माणूस आहेस. ही इज फॅट. तो जाड आहे. शी इज बॅड. ती वाईट आहे. इट इज अ फॅन. तो पंखा आहे. मुलांनी या वाक्यांचे अर्थ नाही सांगितले तरी चालतंय. आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला त्याला वाचता आलं पाहिजे. आणि अर्थ सांगितला तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. WEV. वी आर. याला काय वाचायचंय? आर. वी आर. WEV. ARE. वी आर. ठीक आहे. आता खालचे शब्द आपण फक्त असेच घेऊया. बॅड. यू आर. सॅड. THEY. याला काय वाचायचंय? दे आर फॅट. वी आर बॅड. वी म्हणजे काय? आम्ही वाईट आहोत. तुम्ही दुःखी आहात. ते सर्वजण जाड आहेत. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्याने माझ्या पाठीमागून हे म्हणायचं आहे. घरात देखील आपल्याला हे वाचून दाखवायचं आहे. म्हणा, आय एम सॅड. मी दुःखी आहे. यू आर अ मॅन. तू माणूस आहेस. ही इज फॅट. तो जाड आहे. शी इज बॅड. ती वाईट आहे. इट इज अ फॅन. तो पंखा आहे. वी आर बॅड. आम्ही वाईट आहोत. यू आर सॅड. तुम्ही दुःखी आहात. दे आर फॅट. ते सर्वजण जाड आहेत. ठीक आहे. तर आता होमवर्क सांगतोय बघा. ही जी वाक्य आहेत घरात 2-3 वेळा वाचून दाखवायची. आपण सर्वनाम घेतलेत ते सर्वनाम पाठ करायचे. अक्षरांचे आवाज, दोन अक्षरी शब्द जे आपण घेतले त्यांचे शब्द, आज घेतलेला सगळा जो आहे ते व्यवस्थित आपल्या वहीमध्ये 4 वहीमध्ये लिहून काढायचं आहे लहान मुलांनी. हा त्यांचा अभ्यास आहे. लिहित असताना त्यांनी काय करायचं आहे? वाचत ते लिहून काढायचं आहे. आणि ग्रुपला मेसेज करता येत नाही आपल्याला अभ्यास झाल्यानंतर, तर माझा पर्सनल नंबर आहे तुमच्याकडे. त्या नंबरवरती फोन करायचा. फोन नाही करायचा, मेसेज करायचा. ठीक आहे. तुमचा अभ्यास बघा. 84 59 25 77 59. हा नंबर सागर सर या नावाने सेव्ह करून ठेवा. आणि तुम्ही जो अभ्यास करणार आहात तो मला या नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचा. फोटो काढून पाठवायचा. ठीक आहे. हा तुमचा अभ्यास आहे आजचा. फोन करायचा नाही. जी काही शंका असेल ती व्हॉट्सअपला विचारायची. मी सागर सर इथे थांबतो. तुमच्या सर्वांची रजा घेतो. आय होप तुम्ही आपला क्लास एन्जॉय करतच असाल. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस इव्हनिंग. गुड नाईट. हा, फोटो काढून पाठवूया आपण त्याचा.